श्रोते हो, महिला आणि कार्य भाग 9 यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिवस उगवतो तसाच मावळतो. दिवस उगवल्यापासून स्त्रियांचं काम घरात सुरू होतं, तर ते रात्री झोपेपर्यंत सुरूच असतं. स्त्री ही काम करून थकते, तसेच तिच्या कामाचे मूल्य समजले पाहिजे असे आजपर्यंत तिच्या कुटुंबाला सुद्धा वाटले नाही. मात्र शासनाने अलीकडे या गोष्टीची दखल घेतली आहे. दिवसभर घरासाठी राबणाऱ्या महिलेला तिच्या कामाचे मूल्य मिळावे यासाठी कायदेशीर तरतुदी केल्या गेल्या आहेत. प्रत्येक स्त्री आपल्या पगारी व बिनपगारी कामातून कुटुंबासाठी महत्त्वाचे आर्थिक योगदान करीत आहे. शिकलेल्या स्त्रीला तिच्या अधिकारांची किमान जाणीव तरी आहे. मात्र कष्टकरी वर्गातील स्त्रीला दिवसभर काबाड कष्ट करावे लागतात. मात्र घरी गेल्यावर व्यसनी पतीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. मुलांची सर्वस्वी जबाबदारी स्त्रीवर असते. 1985 संयुक्त राष्ट्रसंघानं जगाच्या लोकसंख्येपैकी अर्धा भाग स्त्रिया आहेत असं घोषित केलं. जगातील कार्यबळापैकी 2/3 स्त्रिया आहेत, परंतु त्याच्या मोबदल्यात स्त्रियांना जागतिक उत्पन्नापैकी केवळ 1 व जागतिक संपत्तीपैकी 1/100 हिस्सा मिळतो. बहुसंख्य स्त्रियांचं काम कुटुंबाच्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी केलं जातं. कष्टकरी स्त्रिया तर पाणी, इंधन, चारा, वैरण गोळा करून आणतात. सर्वसाधारणपणे त्यांना गुराढोरांची निगा ठेवावी लागते. मुलांची काळजी, स्वयंपाक पाणी, साफसफाई याकडे लक्ष पुरवून कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. पाठीचा कणा दुखेपर्यंत सतत चालत राहणाऱ्या या स्त्रियांच्या काबाड कष्टाची पुरुषांना जाणीव नसते. पगारी स्त्रियांच्या बाबत मग त्या नोकरी करणाऱ्या स्त्रियां असोत सुद्धा तेच घडतं. त्यांच्या पगारी कामाकडे फारसे आदरानं पाहिलं जात नाही. नोकरीहून घरी आल्यावर तिने घरातील सर्व कामे व्यवस्थित करावी अशी अपेक्षा केली जाते. मनुष्यबळाचा तुटवडा असेल तेथे तात्पुरत्या सेवेत घेतले जाते आणि सहजगत्या काढूनही टाकलं जातं. पुरुषांना नको वाटणारी लहान सहान कामं स्त्रियांकडे सोपविली जातात. आर्थिक संकट आलं तर तात्काळ काढून टाकलं जातं. कंपन्या, कारखाने, खाणी, मळे येथे मजूर कपात करायची असली म्हणजे प्रथम स्त्रियांना कामावून दूर केलं जातं. आता यामध्ये आपण संघटित क्षेत्रातील स्त्रिया, असंघटित क्षेत्रातील स्त्रिया आणि काम करणाऱ्या स्त्रियांसाठी संरक्षणासाठी कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तर संघटित व असंघटित क्षेत्रातील स्त्रिया यांचा थोडक्यात इतिहास आपण पाहू. 1930 ते 50 या संक्रमण काळात स्त्री मनात निर्माण होणाऱ्या ऊर्जेला योग्य दिशेने वळविण्याचे कार्य महिला मंडळे आणि महिला परिषदा यांनी चोख बजावले. 1935च्या महिला परिषदेत हुंडा प्रथेविरोधातील महत्त्वाचा ठराव स्त्रियांनी मांडून तो संमतही करून घेतला. प्रत्यक्षात हुंडाविरोधी कायदा 1961 अस्तित्वात आला. इतके दूरदर्शी विचार स्त्रिया मांडत होत्या. 1931 विदर्भात यशोदाबाई जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात पहिली महिला परिषद भरली. 1930 नंतर दलित स्त्रियांची मंडळे वेगाने उभी राहिली. मुक्ता सर्वगौड यांनी मुंबईत 19 मंडळे स्थापन केली. बालवाडी, मुलांसाठी मोफत दूध योजना सुरू केली. महत्त्वाचे म्हणजे जुन्या पिढीतील स्त्रियांनी तरुण स्त्रियांना सामाजिक चळवळीचे काम करण्यास विरोध करू नये म्हणून प्रौढ वृद्ध स्त्रियांचे प्रबोधन करण्याचे कामही केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता दलित समाजातील स्त्रियांमधील जागृती कशी झाली ते आपण थोडक्यात पाहू. दलित समाजातील स्त्रियांमधील जागृती हेरून स्त्रियांनी त्यांच्या स्वतंत्र परिषदा भरविण्यास सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभापासूनच दलित मुक्ती आंदोलनात स्त्रियांना सहभागी करून घेतले होते. मनुस्मृती दहनानंतरच्या मिरवणुकीत 50 स्त्रिया होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्हा स्त्रियांचा आहे. तुमची लुगडं नेसायची पद्धत तुमच्या अस्पृश्यतेची साक्ष आहे. ती साक्ष तुम्ही बुजवली पाहिजे. वरिष्ठ वर्गातील स्त्रिया ज्या पद्धतीनं लुगडं नेसतात त्या पद्धतीनं तुम्ही लुगडे नेसण्याचा प्रघात पाडला पाहिजे. 1942 सालच्या नागपूर येथील महिला परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवर्जून आले होते आणि अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन त्यांनी त्यावेळेस केलं होतं. आता आपण संघटित क्षेत्र व असंघटित क्षेत्र म्हणजे काय त्याविषयी थोडक्यात पाहू. आता संघटित क्षेत्र म्हणजे हे अर्थव्यवस्थेचं ते क्षेत्र आहे ज्यामध्ये कामगारांना रोजगार आणि पगाराची हमी दिली जाते. यासोबतच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय निधी आणि तपासणी यासाठी अतिरिक्त लाभही दिले जातात. कोणत्याही कर्मचाऱ्याला पूर्वसूचना न देता नोकरी सोडण्यास सांगितले जाऊ शकत नाही आणि कोणत्याही अंतर्गत नोकरीचा वापर करता येणार नाही.
आता असंघटित क्षेत्र म्हणजे काय, तर हे क्षेत्र संघटित क्षेत्राच्या विरुद्ध आहे. येथे कामाचे दिवस आणि पगार याची कोणतीही हमी दिलेली नाही आणि वैद्यकीय निधी देखील दिला जात नाही. मजुरांमध्ये योग्य वेतन वितरित केलं जात नाही. सेवा या तात्पुरत्या स्वरूपात असतात. तर असंघटित क्षेत्रातील स्त्रिया म्हणजे काय, तर याच्याविषयी सुद्धा आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. तर असंघटित या शब्दाची व्याख्या अशी केली गेली आहे की जे कामगार त्यांच्या सामान्य हितसंबंधासाठी स्वतःला संघटित करू शकले नाहीत, उदाहरणार्थ रोजगाराचे अनौपचारिक स्वरूप, अज्ञान आणि निरक्षरता, आस्थापनांचे लहान आणि विखुरलेले आकार इत्यादी. तर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया म्हणजे असे कामगार की ज्यांची आतापर्यंत कुठल्याही सरकारी रजिस्टरमध्ये नोंद केलेली नाही. उदाहरणार्थ बांधकामावर काम करणाऱ्या स्त्रिया, घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया, कुटीर उद्योग करणाऱ्या स्त्रिया, सरकारशी संलग्न नसलेल्या लहान कार्यशाळांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया या अंतर्गत येतात. आता असंघटित स्त्रिया कोणकोणती कामं करतात किंवा किती टक्के स्त्रियांचा यामध्ये सहभाग असतो, तर 80% स्त्रिया शेतात काम करतात, 20% शेती व्यतिरिक्त इतर क्षेत्रात काम करतात, कमी मजुरी व जादा तास त्यांना काम करावं लागतं, अधिकृत कागदपत्रात या स्त्रियांची नोंद नसते, रोजगार किती दिवस चालेल याची शाश्वती नसते. त्याचप्रमाणे या असंघटित क्षेत्रात कोणकोणते उद्योग करावे लागतात, तर ते असे शेती, वनीकरण, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, खाणकाम, विडी, तंबाखू हे उद्योग त्यांना करावे लागतात. त्याचबरोबर हातमाग, विणाई, कताई, हस्तकला, कपडे तयार करणे, अन्न प्रक्रिया, फिरती विक्री आणि बांधकाम इत्यादी उद्योग यामध्ये येतात. आता आपण असंघटित कामगाराचं स्वरूप कसं असतं त्याविषयी माहिती मिळवू. तर कामाच्या ठिकाणी या कामगारांची संख्या 10पेक्षा कमी असते. रोजगाराचे किंवा कामाचं विस्कळीत आणि अनियमित असं स्वरूप असतं. कामगार असंघटित असतात. कामगार मालक संबंधाची अनिश्चितता असते, म्हणजे ते कधी चांगले असतात, कधी वाईट असू शकतात. आता पहिली राष्ट्रीय श्रम आयोगाने 1966-69 या कालावधीत असंघटित कामगार ही संकल्पना स्पष्ट करताना असे म्हटले आहे की ज्यांना रोजगाराचे तात्पुरते स्वरूप, अज्ञान, निरक्षरता, व्यवसाय किंवा कामाचे विस्कळीत व लहान स्वरूप, कामांच्या स्वरूपामुळे मालक वर्गाकडे एकवटलेल्या शक्ती अशांसारख्या समस्यांमुळे सामुदायिक उद्दिष्ट साध्य होण्यात अडचणी येतात व ते संघटित होऊ शकत नाही, अशा कामगारांचा उल्लेख संघटित कामगार म्हणून असंघटित कामगार म्हणून करता येईल. आता असंघटित कामगारांचं वर्गीकरण कसं केलं जातं ते आपण पाहू. यामध्ये 4 प्रकार आहेत: व्यवसायानुसार कामगार, रोजगाराच्या स्वरूपानुसार कामगार, विशेष आपत्तीग्रस्त स्वरूपाचे कामगार आणि सेवा प्रकारातील कामगार. आता व्यवसायानुसार कामगारामध्ये अल्पभूधारक शेतकरी येतात, भूमिहीन शेतमजूर, मासेमारी करणारे, जनावरांचे संगोपन करणारे, विडी व्यवसायातील कामगार, बांधकामावर काम करणारे, जनावरांच्या चामड्याचे काम करणारे किंवा विणकाम करणारे अशा प्रकारचे लोक येतात. त्यानंतर रोजगाराच्या स्वरूपानुसार कामगार कोणते ते आपण पाहू. तर बांधील शेत कामगार, वेठबिगार, स्थलांतरित कामगार, कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपाचे काम करणारे मजूर या क्षेत्रात येतात. त्यानंतर विशेष आपत्तीग्रस्त स्वरूपाचे कामगार म्हणजे काय, तर ताडी गोळा करणारे, सफाई कामगार, ओझी वाहणारे, हमाल, जनावरांच्या गाड्या हाकणारे इत्यादी प्रकारचे व्यवसाय करणारे कामगार यामध्ये येतात. तर सेवा प्रकारातील कामगार म्हणजे सुईण, घरकाम करणारे, नाभिक, फळ आणि भाजीपाला विकणारे, त्याचबरोबर वर्तमानपत्र विकणारे सुद्धा या प्रकारात येतात. आता असंघटित क्षेत्राची वैशिष्ट्ये कोणती, तर कमी गुंतवणूक व वित्त जोखीम यामध्ये जास्त असते. अनौपचारिक कामगार संबंध असतात. उद्योगांवर किंवा संस्थेवर खाजगी अथवा वैयक्तिक मालकी त्या मालकाची असते. प्रवेश व बाहेर पडण्याची सोपी प्रक्रिया असते, म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा मालक त्यांना बाहेर काढू शकतात. त्यानंतर अनिश्चितता, अनियंत्रित व असुरक्षित कामाचे किंवा रोजगाराचं स्वरूप असतं. त्याचबरोबर सरकारी संरक्षणाचा यामध्ये अभाव दिसून येतो. त्याचबरोबर सरकारकडे नोंदणीकृत नाही आणि म्हणून कोणतेही नियम यामध्ये पाळले जात नाही, कारण या कामगारांची सरकारी दप्तरी कुठेही नोंद नसते. त्यानंतर कोणत्याही कायद्याद्वारे यांना यामध्ये शासित नसतात. रोजगाराची सुरक्षिततासुद्धा या कामगारांना नसते. या क्षेत्रात रोजगाराच्या अटी नाहीत आणि कामगारांना कोणतेही फायदे मालकाकडून मिळत नाही. अशा प्रकारे आपण आज या असंघटित कामगारांविषयी माहिती पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ निश्चितच आता लवकरच मी तयार करीत आहे. धन्यवाद.
बदलत्या भारतातील स्त्रिया भाग 9 यामध्ये सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. यामध्ये आपण महिला आणि कार्य, वर्क अँड वुमन हे पाहणार आहोत. दिवस उगवतो तसाच मावळतो. दिवस उगवल्यापासून स्त्रियांचे काम घरात सुरू होते तर ते रात्री झोपेपर्यंत सुरूच असते. स्त्री ही काम करून थकते, तसेच तिच्या कामाचे मूल्य समजले पाहिजे असे आजपर्यंत तिच्या कुटुंबाला सुद्धा वाटले नाही. मात्र शासनाने अलीकडे या गोष्टीची दखल घेतली आहे. दिवसभर घरासाठी राबणाऱ्या महिलेला तिच्या कामाचे मूल्य मिळावे यासाठी कायदेशीर तरतुदी केल्या गेल्या आहेत. प्रत्येक स्त्री आपल्या पगारी व बिनपगारी कामातून कुटुंबासाठी महत्त्वाचे आर्थिक योगदान करीत आहे. शिकलेल्या स्त्रीला तिच्या अधिकारांची किमान जाणीव तरी आहे. मात्र कष्टकरी वर्गातील स्त्रिया दिवसभर काबाड कष्ट करतात, मात्र घरी गेल्यावर व्यसनी पतीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. मुलांची सर्वस्वी जबाबदारी स्त्रीवर असते. 1985मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं जगाच्या लोकसंख्येपैकी अर्धा भाग स्त्रिया आहेत असं घोषित केलं. जगातील कार्यबळापैकी 2/3 स्त्रिया आहेत, परंतु त्यांच्या मोबदल्यात स्त्रियांना जागतिक उत्पन्नापैकी केवळ 1 व जागतिक संपत्तीपैकी 1/100 हिस्सा मिळतो. बहुसंख्य स्त्रियांचं काम कुटुंबाच्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी केलं जातं. कष्टकरी स्त्रिया तर पाणी, इंधन, चारा, वैरण गोळा करून आणतात. सर्वसाधारणपणे त्यांना गुराढोरांची निगा ठेवावी लागते. मुलांची काळजी, स्वयंपाक पाणी, साफसफाई याकडे लक्ष पुरवून कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. पाठीचा कणा दुखेपर्यंत सतत चालत राहणाऱ्या या स्त्रियांच्या काबाड कष्टाची पुरुषांना जाणीव नसते. पगारी स्त्रियांच्या बाबत किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रियांबाबत सुद्धा हेच घडतं. त्यांच्या पगारी कामाकडे फारसे आदराने पाहिले जात नाही. नोकरीहून घरी आल्यावर तिला घरातील सर्व कामं करावी लागतात आणि तिने सर्व व्यवस्थित करावी अशी अपेक्षा केली जाते. मनुष्यबळाचा तुटवडा असेल तेथे तात्पुरत्या सेवेत घेतलं जातं आणि सहजगत्या काढूनही टाकलं जातं. पुरुषांना नको वाटणारी लहान सहान कामं स्त्रियांकडे सोपविली जातात. आर्थिक संकट आलं तर तात्काळ काढून टाकले जाते. कंपन्या, कारखाने, खाणी, मळे येथे मजूर कपात करायची असली म्हणजे प्रथम स्त्रियांना कामावरून दूर केलं जातं आणि नंतर मात्र पुरुषांचा विचार होतो. आता या कामगारांचे प्रकार किती, तर कामगारांचे असंघटित क्षेत्रातील स्त्रिया, संघटित क्षेत्रातील स्त्रिया असे 2 प्रकार आहेत. आणि या भागामध्ये आपण संघटित क्षेत्रातील स्त्रिया, असंघटित क्षेत्रातील स्त्रिया आणि काम करणाऱ्या स्त्रियांच्या संरक्षणासाठी कायदेशीर तरतुदी कोणत्या हे आपण पाहणार आहोत. संघटित व असंघटित क्षेत्रातील स्त्रिया याबद्दल माहिती पाहण्या अगोदर आपण थोडासा इतिहास पाहूया. 1930 ते 50 या संक्रमण काळात स्त्रीमनात निर्माण होणाऱ्या ऊर्जेला योग्य दिशेनं वळवण्याचं कार्य महिला मंडळे आणि महिला परिषदा यांनी चोख बजावले. 1935च्या महिला परिषदेत हुंडा प्रथेविरोधातील महत्त्वाचा ठराव स्त्रियांनी मांडून तो संमतही करून घेतला. प्रत्यक्षात हुंडा विरोधी कायदा 1961मध्ये अस्तित्वात आला. इतके दूरदर्शी विचार स्त्रिया मांडत होत्या. 1931मध्ये विदर्भात यशोदाबाई जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात पहिली परिषद भरली. 1930 नंतर दलित स्त्रियांची मंडळे वेगाने उभी राहिली. मुक्ता सर्वगोड यांनी मुंबईत 19 मंडळे स्थापन केली. बालवाडी, मुलांसाठी मोफत दूध योजना सुरू केली. महत्त्वाचे म्हणजे जुन्या पिढीतील स्त्रियांनी तरुण स्त्रियांना सामाजिक चळवळीचं काम करण्यास विरोध करू नये म्हणून प्रौढ व वृद्ध स्त्रियांचे प्रबोधन करण्याचंही काम केलं. आता दलित समाजातील स्त्रियांमधील जागृतीसुद्धा आपल्याला या काळात झालेली दिसून येते. तर दलित समाजातील स्त्रियांच्यातील जागृती हेरून स्त्रियांनी त्यांच्या स्वतंत्र परिषदा भरविण्यास सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभापासूनच दलित मुक्ती आंदोलनात स्त्रियांना सहभागी करून घेतले होते. मनुस्मृती दहनानंतरच्या मिरवणुकीत 50 स्त्रिया होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न पुरुषांचा नसून तुम्हा स्त्रियांचा आहे. तुमची लुगडं नेसायची पद्धत तुमच्या अस्पृश्यतेची साक्ष आहे. ती साक्ष तुम्ही बुजवली पाहिजे. वरिष्ठ वर्गातील स्त्रिया ज्या पद्धतीनं लुगडं नेसतात त्या पद्धतीनं तुम्ही लुगडे नेसण्याचा प्रघात पाडला पाहिजे. 1942 सालच्या नागपूर येथील महिला परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवर्जून आले होते. तर संघटित क्षेत्र व असंघटित क्षेत्र म्हणजे काय त्याविषयी थोडक्यात आपण पाहूया. संघटित क्षेत्र म्हणजे हे अर्थव्यवस्थेचे ते क्षेत्र आहे ज्यामध्ये कामगारांना रोजगार आणि पगाराची हमी दिली जाते. यासोबतच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय निधी आणि तपासणीसारखे अतिरिक्त लाभही दिले जातात. कोणत्याही कर्मचाऱ्याला पूर्व सूचना न देता नोकरी सोडण्यास सांगितले जाऊ शकत नाही.
आणि कोणत्याही अंतर्गत नोकरीचा वापर करता येणार नाही. म्हणजे अंतर्गत नोकरीचा म्हणजे दुसऱ्या नोकरीचा पर्याय त्याला शोधता येत नाही. म्हणजे एकाच वेळेला 2 नोकऱ्या त्याला करता येत नाही. तर असंघटित क्षेत्र म्हणजे काय, तर हे क्षेत्र संघटित क्षेत्राच्या विरुद्ध आहे. येथे कामाचे दिवस आणि पगार याची कोणतीही हमी दिलेली नाही आणि वैद्यकीय निधी देखील दिला जात नाही. मजुरांमध्ये योग्य वेतन वितरित केलं जात नाही आणि यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात असतात. म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा कर्मचाऱ्याला कामाला लावलं जातं आणि काम संपलं म्हणजे कामावरून काढूनही टाकलं जातं. आता असंघटित क्षेत्रातील स्त्रिया म्हणजे काय, तर असंघटित या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की जे कामगार त्यांच्या सामान्य हितसंबंधासाठी स्वतःला संघटित करू शकले नाहीत, उदाहरणार्थ रोजगाराचे अनौपचारिक स्वरूप, अज्ञान आणि निरक्षरता, आस्थापनांचे लहान आणि विखुरलेले आकार इत्यादी. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया म्हणजे असे कामगार की ज्यांची आतापर्यंत कुठल्याही सरकारी रजिस्टरमध्ये नोंद केलेली नाही. उदाहरणार्थ बांधकामावर काम करणाऱ्या स्त्रिया, घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया, कुटीर उद्योग करणाऱ्या स्त्रिया, सरकारशी संलग्न नसलेल्या लहान कार्यशाळांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया यामध्ये मोडतात. आता असंघटित क्षेत्रातील स्त्रियांबद्दल अधिकची माहिती आपण पाहू. तर या 80% स्त्रिया शेतावर काम करतात, 20% शेती व्यतिरिक्त इतर क्षेत्रात काम करतात. कमी मजुरी व जादा तास त्यांना काम करावं लागतं. त्यांच्या जो अधिकृत कागदपत्रात या स्त्रियांची नोंद नसते आणि रोजगार किती दिवस चालेल याचीही शाश्वती नसते. तर या क्षेत्रातील उद्योग कोणते, तर शेती, वनीकरण, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, खाणकाम, विडी, तंबाखू, हातमाग, विणाई, कताई, हस्तकला, कपडे तयार करणे, अन्न प्रक्रिया आणि फिरती विक्री आणि बांधकाम इत्यादी व्यवसाय या असंघटित क्षेत्रात येतात. आता असंघटित कामगाराचं स्वरूप कसं असतं, तर कामाच्या ठिकाणी असणारी संख्या 10पेक्षा कमी असते. रोजगाराचं कामाचं विस्कळीत आणि अनियमित स्वरूप असतं. कामगार असंघटित असतात. कामगार मालक संबंधाची अनिश्चितता असते. पहिल्या राष्ट्रीय श्रम आयोगानं असंघटित कामगार ही संकल्पना स्पष्ट करताना 1966 आणि 69 या दरम्यान असं म्हटलं आहे की ज्यांना रोजगाराचे तात्पुरते स्वरूप, अज्ञान आणि निरक्षरता, व्यवसाय किंवा कामाचे विस्कळीत व लहान स्वरूप, कामाच्या स्वरूपामुळे मालक वर्गाकडे एकवटलेल्या शक्ती अशासारख्या समस्यांमुळे सामुदायिक उद्दिष्ट साध्य होण्यात अडचणी येतात व ते संघटित होऊ शकत नाही, अशा कामगारांचा उल्लेख असंघटित कामगार म्हणून करता येईल. आता या असंघटित कामगारांचं वर्गीकरण कसं होतं, तर व्यवसायानुसार कामगार, रोजगाराच्या स्वरूपानुसार कामगार, विशेष आपत्तीग्रस्त स्वरूपाचे कामगार आणि सेवा प्रकारातील कामगार असं 4 प्रकारे आपण यांचं वर्गीकरण करू शकतो. मग या व्यवसायानुसार कामगारामध्ये अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, मासेमारी करणारे, जनावरांचे संगोपन करणारे, विडी व्यवसायातील कामगार, बांधकामावर काम करणारे, जनावरांच्या चामड्यांचे काम करणारे आणि विणकाम करणारे. तर रोजगाराच्या स्वरूपानुसार जे कामगार आहेत ते बांधील शेतकामगार, वेठबिगार, स्थलांतरित कामगार, कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपाचे काम करणारे मजूर इत्यादी हे यामध्ये येतात. तर विशेष आपत्तीग्रस्त स्वरूपाचे कामगार म्हणजे ताडी गोळा करणारे, सफाई कामगार, ओझी वाहणारे हमाल, जनावरांच्या गाड्या हाकणारे. तर सेवा प्रकारातील कामगार म्हणजे सुईण, घरकाम करणारे, नाभिक, फळ व भाजीपाला विकणारे, वर्तमानपत्र विकणारे यामध्ये येतात. या असंघटित क्षेत्राची वैशिष्ट्ये कोणती, तर कमी गुंतवणूक व वित्त जोखीम यामध्ये असते. अनौपचारिक कामगार संबंध असतात. उद्योगांवर किंवा संस्थेवर खाजगी अथवा वैयक्तिक मालकी असते. प्रवेश व बाहेर पडण्याची प्रक्रिया कामगारांसाठी व मालकासाठी सुद्धा सोपी असते. अनिश्चितता म्हणजे मालकाला केव्हाही त्यांना कामातून काढता येतं. अनिश्चितता, अनियंत्रित व असुरक्षित कामाचे किंवा रोजगाराचं स्वरूप असतं आणि सरकारी संरक्षणाचा अभाव असतो. त्याचबरोबर सरकारकडे नोंदणीकृत नाही म्हणून कोणतेही नियम सरकारी पाळले जात नाही, कोणत्याही कायद्याद्वारे शासित नाही, रोजगाराची सुरक्षितता नाही आणि या क्षेत्रात रोजगाराच्या अटी नाहीत आणि कामगारांना कोणतेही सरकारी फायदे मिळत नाही.